बातमी मुंबईमधून, कारण मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हातातल्या महागड्या घड्याळाची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात रंगली। घड्याळ रोलेक्सचं आहे, त्याची किंमत 1 कोटी रुपये असा दावाही करण्यात आला। मात्र मग महापौर तावडेंनी हे आरोप फेटाळले आणि हे घड्याळ मायकल कोर्स या कंपनीचं असल्याचं त्यांनी सांगितलं। विरोधकांनी दिलेली माहिती दिशाभूल करणारी असून बदनामीचा हा प्रयत्न आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी यानंतर दिली आहे। तर आपण बघतोय रितू तावडे यांच्या मनगटावर असलेलं घड्याळ जे आहे ते रोलेक्सचं 1 कोटी रुपयांचं घड्याळ आहे असा दावा यावेळेस करण्यात आला होता। सोशल मीडियावर त्या घड्याळाचे फोटो देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते आणि यानंतर मात्र रितू तावडेंनी आपल्या घड्याळाचा फोटो या ठिकाणी टाकला आणि ही दिशाभूल करण्याचा हा सगळा प्रकार आहे, अशा खोट्या आरोपांना मी भीक घालत नाही असंही त्यांनी बजावलेलं आहे। आणि हे घड्याळ जे आहे ते रोलेक्सचं नसून हे मायकल कोर्स या कंपनीचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। संजय गडदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। संजय, आधी दावा झाला 1 कोटीचं घड्याळ आणि त्यानंतर त्यांनी मात्र या दाव्यातली हवाच काढलेली आहे, घड्याळाचा फोटोच टाकलाय, काय नेमकं घडलंय मुंबईत? नक्कीच एक्स या सोशल माध्यमावरती गजाभाऊ या अकाउंटच्या नावाचं अकाउंट आहे, या अकाउंटवरून रितू तावडे यांचं जे हातामधील घड्याळ आहे हे घड्याळ 1 कोटी रुपये किमतीचा असल्याचा दावा करण्यात आला। रोलेक्स डायटोना या कंपनीचं घड्याळ असल्याचा दावा केला होता। मात्र या अकाउंटचे जे समर्थक होते यांनी नंतर यावरती तिखट प्रतिक्रिया दिल्या होत्या। मुंबई महापालिकेची तिजोरी आता खाली करण्यास सुरुवात झाली आहे का असा काही कठोर शब्दामध्ये यावरती टीका करण्यात आली। मात्र रात्री उशिरा महापौर रितू तावडे यांनी स्वतःच्या हाताचा घड्याळाचा फोटो काढून ट्विट केला आणि त्यामध्ये सांगितलं, सोशल मीडियावर व्हायरल झालेली जी पोस्ट आहे ही खोडसाळपणाची पाहणी, आपल्या हातातील घड्याळ हे रोलेक्स डायटोना नसून मायकल कोर्स कंपनीचं असल्याचं त्यांनी या पोस्टमध्ये स्पष्ट केलं होतं। त्यामुळे लाखो कोट्यावधीच्या किमतीचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे रितू तावडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं। मात्र संपूर्णपणे ही पोस्ट जी आहे खोटी आणि दिशाभूल करणारी असल्याचा दावा त्यांनी केला होता। मात्र अफवा पसरवणे हा जाणीवपूर्वक बदनामीचा प्रयत्न असल्याचं या पोस्टमध्ये त्यांनी नमूद करत विरोधकांना एक प्रकारे इशारा दिला आणि त्यांचा जो दावा करण्यात आला त्याची हवाच काढून टाकल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। बिलकुल, धन्यवाद संजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर रितू तावडेंच्या मनगटावरचं जे 1 कोटीचं घड्याळ असा दावा झाला होता तो दावा मात्र त्यांनी या ठिकाणी खोडून काढला आहे।